संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे लता भगवान करे, जी लढत होती आपल्या सौभाग्यासाठी, जी पळत होती आपल्या आयुष्याच्या जोडीदारासाठी, जिच्या समोर एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर संकटाचा अख्खा डोंगरच उभा राहिला. पण या डोंगराच्या पल्ल्यात तिला दिसत होता तो दुर्धर आजाराशी झुंज देत असलेला आपला पती. नमस्कार, मी समीक्षा आणि आपण पाहणार आहोत एका 66 वर्षाच्या जिद्दी बायकोची कहाणी. पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील लता करे यांचं कुटुंब मूळचं बुलढाणा जिल्ह्यातलं. आपल्या गावी उत्पन्नाचं कोणतंच साधन उपलब्ध नसल्याने त्यांनी बारामतीत स्थानिक होण्याचा निर्णय घेतला. सुमारे 13 वर्षांपूर्वी लता करे कुटुंबासह बारामतीत वास्तव्यास दाखल झाल्या होत्या. लताबाई यांचे मालक आजारी पडले होते. डॉक्टरांनी MRI करायला सांगितलं होतं. त्यासाठी 5,000 रुपये लागणार होते. मोलमजुरी करून कुटुंबाचा कसाबसा उदरनिर्वाह चालवणाऱ्या लता करे यांच्याकडे तेवढे सुद्धा पैसे नव्हते. पण त्या हार मानणाऱ्या नव्हत्या. त्यांची धडपड सुरूच होती आणि त्याचवेळी बारामतीत होऊ घातलेल्या मॅरेथॉन स्पर्धेबाबत त्यांना माहिती मिळाली. रनिंग कशी असते तेही तिला माहीत नव्हतं. तिच्याकडे ना रनिंगसाठी ब्रँडेड रनिंग शूज, ना पायात चप्पल, सरावासाठी ना कोणता ट्रॅक, ना ट्रॅकसूट, नाही कोणता ट्रेनर. पण एक गोष्ट मनात पक्की केली की आपल्याला धावायचे आणि प्रथम क्रमांक काढायचा आहे. अखेर 2013 रोजी झालेल्या बारामती मॅरेथॉनमध्ये ती आपल्या शरीरातील सारं बळ एकवटून धावली आणि जिंकली सुद्धा. या स्पर्धेतून तिला प्रसिद्धी नको होती, तिला सन्मान नको होता, तिला पाहिजे होती ती बक्षिसाची रक्कम. कारण तिला तिच्या कुंकवाला वाचवायचं होतं. तिला तिच्या पतीला हृदयविकाराच्या दुर्धर आजारातून बाहेर काढायचं होतं. म्हणून ती बेभान होऊन धावली. तिने आपल्या पतीला वाचवलं. त्यानंतर पुढचे काही वर्ष निश्चित चाललेल्या आपल्या पतीचा हात तिने घट्ट धरून ठेवला, तो 2021 पर्यंत. पण आता मात्र लता करे पुन्हा धावताना दिसणार नाहीत. कारण त्यांच्यासाठी मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचं कारणच उरलेलं नाही. लता करे यांचे पती भगवान करे यांचं बुधवार दिनांक 5 मे 2021 रोजी कोरोनामध्ये निधन झालं. मॅरेथॉनपटू लता करे यांची कहाणी लता भगवान करे एक संघर्ष कथा या चित्रपटातून जगासमोर आली. विशेष म्हणजे आपल्यावर आधारित असलेल्या या मराठी चित्रपटात करे यांनी स्वतः त्यांची मुख्य भूमिका साकारली. त्यांच्या आयुष्यावर आधारित मराठी चित्रपटास 67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये विशेष राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लता करे यांनी जगाला दाखवून दिलं की जिद्दीसमोर संकटे काहीच नसतात. आपल्या कुटुंबावर जर संकट येत असेल तर त्याच्याशी 2 हात करण्यासाठी तीच भवानी असते, तीच चंडिका होते आणि तीच कालिकासुद्धा होते. लताबाई भगवान करे यांची ही प्रेरणादायी कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.